आणखी एक मोठी बातमी आहे। शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या नावांवरून कोंडी कायम असल्याचं दिसतंय। भाजपनं शिवसेनेनं पाठवलेल्या यादीतील काही नावं फेटाळल्याचं कळतंय। तर आमच्या मंत्र्यांची नावंही भाजपच ठरवणार का असा सवाल शिवसेनेचे नेते विचारतायत आणि नाराजी व्यक्त करत असल्याची माहिती आहे। तर मंत्रिमंडळामध्ये कलंकित चेहरे नको अशी भाजपची भूमिका असल्याची माहिती आहे। भाजपनं संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यास स्पष्ट नकार दिल्याची माहिती आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। एकीकडे शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे। शपथविधी अवघ्या काही तासांवर आहे। मात्र दुसरीकडे महायुतीमध्ये खाते वाटपावरून असेल किंवा मंत्री नेमका कोणाला बनवायचं यावरून जी खलबत सुरू आहेत त्याच्यामध्ये मात्र भाजप जो सगळ्यात मोठा पक्ष आहे विधानसभेमधला आणि त्या पक्षाकडून महायुतीमधला सगळ्यात मोठा पक्ष त्या पक्षाकडून महायुतीमधला जो दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आमदारांच्या बाबतीमध्ये शिवसेना यांचे मंत्री नेमके कोण असतील याविषयी जे नावं पाठवण्यात आली होती त्याच्यातील काही नावांना लाल जो सिग्नल आहे तो दिल्याची माहिती समोर येते। रेड सिग्नल दिलेला आहे याचाच अर्थ ती नावं फेटाळल्याची माहिती समोर येते। जे कलंकित चेहरे आहेत ज्यांच्यावर कोणता ना कोणता आरोप झालेला आहे त्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊ नये अशी भाजपची भूमिका असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे शिवसेनेकडून शिंदेच्या शिवसेनेकडून ज्यांची नावं पाठवण्यात आली होती त्यापैकी संजय राठोड असतील, तानाजी सावंत असतील, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांचं नाव मंत्रिमंडळामध्ये नको अशी भूमिका भाजपची असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या नावांवरून कोंडी कायम असल्याचं दिसतंय। तर भाजपनं शिवसेनेनं पाठवलेल्या यादीतील काही नावं फेटाळली आहेत। त्यामुळे आता आमच्या मंत्र्यांची नावं सुद्धा भाजपच ठरवणार का अशी भूमिका शिवसेनेच्या काही नेत्यांची असल्याची माहिती समोर येते। शिवसेनेचे नेते संताप व्यक्त करत असल्याची माहिती आहे। तर मंत्रिमंडळामध्ये कलंकित चेहरे नको ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत असे चेहरे नको अशी भाजपची भूमिका असल्याची माहिती आहे। त्यामुळे भाजपनं संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यास स्पष्ट नकार दिल्याची माहिती आहे। त्यामुळे आता शिंदेच्या शिवसेनेची नेमकी भूमिका काय असेल असा सवाल उपस्थित होतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत फोन लाईन वरून। मीनाक्षी, काय सांगाल? आपण बघतोय की एकीकडे जो गृहमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं समोर आलेलं होतं। सगळ्यात आधी तर मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू होती हेही समोर आलं होतं आणि आता कुठेतरी त्याच्यावर एकमत होताना दिसतंय। तर दुसरीकडे मात्र काही नावं जी शिंदेच्या सेनेकडून समोर दिली जात आहेत मंत्रिपदासाठी त्यांच्यापैकी काही नावांना स्पष्ट नकार भाजपनं दिल्याचं कळतंय। त्यामुळे पडद्यामागे नेमकं काय चाललेलं आहे याविषयी उत्सुकता लोकांमध्ये आहे। नक्कीच उद्या शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि त्यापूर्वीच आपण पाहतो एकीकडे मुख्यमंत्री पदावरना किंवा मग इतर खात्यांवरना शिवसेना आणि भाजपमध्येच रस्सीखेच जी आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। आपण पाहतोय की भाजपकडनं शिवसेनेने पाठवलेली जी यादी आहे त्यामध्ये काही जी नावं आहेत ती फेटाळण्यात आलेली आहे। कारण आमच्या मंत्र्यांची नावे ही भाजपच ठरवणार का असा देखील सवाल जो आहे तो आता शिवसेनेच्या वतीनं विचारला आहे। कारण संतापच झालेले आहेत शिवसेनेचे काही आमदार। त्यामध्ये नावं जी आपण पाहिली तर अब्दुल सत्तार असतील, संजय राठोड असतील, दीपक केसरकर असतील यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यास स्पष्ट नकार आहे तो भाजपच्या वतीने केला जातोय। त्यामुळे आता मंत्रिमंडळात कलंकित चेहरे नको अशी भाजपची भूमिका जी आहे ती पाहायला मिळते। मात्र एकीकडे आपण पाहतोय की उद्या शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि त्यापूर्वीच आपण पाहतोय की संपूर्णतः हे सगळे वाद जे आहेत ते आता भाजप आणि सेनेमध्ये होताना पाहायला मिळतात। मात्र गृह खात्यावरना देखील याही वाद जो आहे तो पेटला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय कुठेतरी हा वाद मिटत असताना आता नवीन वादाला सुरुवात झालेली आहे। कारण काही मंत्रिमंडळाची जी जुनी आहेत त्या नावांना पुन्हा एकदा आता संधी देण्यात भाजपकडनं नकार दिला जातोय। त्यामुळे एकूणच आता शिवसेनेच्या शिंदेच्या पक्षातून आता काय नेमकी भूमिका घेतली जाते याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चितच मीनाक्षी, त्यामुळे आता शिंदेच्या पक्षाकडून नेमकं कोणाकोणाला मंत्री बनवलं जातं याविषयी उत्सुकता आहे आणि भूमिका नेमकी काय असेल तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।